जनतेसोबतचा प्रवास, विकासाकडे वाटचाल. चांदवड नगर परिषद निवडणूक 2025च्या प्रभाग क्रमांक 8 मधून अधिकृत उमेदवार सौ सारिका राजेश घोलप। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सध्या सर्वत्र निवडणुकीचे उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली असून त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषद देखील उमेदवारांची नागरिकांना व मतदारांना पत्र वाटप करताना नागरिक मोठ्या प्रमाणात दिसत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड नगर परिषद निवडणुकीच्या वार्ड क्रमांक 8 मध्ये सौ सारिका राजेश घोलप हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या पक्षाचे घड्याळ चिन्ह घेऊन आपल्या वार्ड क्रमांकाचा आजचा विकास करण्यासाठी निवडणुकीला सामोरे जात आहे। त्या संदर्भात सौ सारिका राजेश घोलप यांनी डीजे महाराष्ट्र न्यूजला घटनेचा आढावा दिला। महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या सध्या रणधुमाळी सुरू झाली आहे। त्याच अनुषंगाने मी चांदवड शहरात देखील नगर परिषदेची निवडणूक सुरू झाली आहे। त्या अनुषंगाने चांदवड शहरातील काही प्रभाग क्रमांकामध्ये नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे। मतदान मागायची सुरू झाली आहे। आपले पत्रक वाटप करून काही नागरिक मतदान मागत आहे। त्या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये एक सारिका राजेश घोलप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारच्या पक्षांकडून निवडणूक लढवत आहे। ते आपल्यासोबत आहे, त्यांची संपर्क साधणार आहोत। काय त्यांची या पाठीमागची संकल्पना आहे आणि काय करणार आहे या वाढसाठी त्यांची संपर्क साधणार। ताई नमस्कार, काय सांगाल? मी सारिका राजेश घोलप, मी प्रभाग क्रमांक 8 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून निवडणूक लढवत आहे। मला प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांच्या समस्या, ज्या काही समस्या असेल त्या सगळ्या सोडवायच्या आहेत। त्यासाठी नागरिकांनी मला भरघोस मतदान देऊन या संधीचं सोनं करावं आणि मला निवडून द्यावं, एवढी जनतेची विनंती आहे। त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की मला या वेळेस जी संधी आलेली ती संधीचं सोनं करून मी दाखविलच, परंतु मला एक निवडणुकीच्या स्वरूपाने निवडून द्यावे अशी त्यांची मागणी आहे। डीजे महाराष्ट्र न्यूज साठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क करा। मुख्य संपादक देविदास जाधव, संपर्क 9822 49 99 40 89 83 1504।